नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅम. रिसील.इन प्रेझेंट्स महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्डमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. काय नाव आहे आपलं आणि कुठून आलात आपण? अंकुश पाटील, चाळीसगाव. काय बिझनेस आहे आपला आणि कशा सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतात? माझे SBI मिनी बँक आहे आणि ऑनलाईन सेंटर्स आहेत ग्रामीण रूरल भागामध्ये. आपण तिथं रोजगार निर्मिती प्लस तुमचं आर्थिक मार्गदर्शन जे असेल ते आपण ते करतो. परत तुमचं शेतीविषयक जे असेल शेतकऱ्यांना डेव्हलप सरकारी योजना असतील त्याबद्दल आपण गाईडनेस करतो. तर किती वर्षापासून आहात आपण या माझं 12 क्षेत्रात? वर्ष झाले. 12 वर्षापासून आले. तर कसं स्टार्ट केलं सर आपण? काय यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स स्टार्टिंग आले म्हणजे असतील? एकदम शून्यातनं आपण स्टार्टिंग केलेली आहे. जेव्हा सुरुवातीला जनधन योजना म्हणून एक जो प्रोग्राम स्टार्ट झाला होता त्यातनं आपण सुरुवात केली. त्यावेळेस ग्रामीण भागात खूप त्रास झाला मला की बँक काय असते, आर्थिक नियोजन काय असतं, आज कोणीतरी गावात व्यक्ती येतोय बा अकाउंट ओपनिंग करतोय, त्यातकडे पैसे देणं म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं सुरुवातीला. पण हळूहळू ज्यावेळेस लोकांचा विश्वास वाढत गेला की सेव्हिंग काय असते व ग्रामीण भागामध्ये ती करणं गरजेचे असते. तर मग या गोष्टी होत गेल्या, हळूहळू होत गेल्या आणि मग लोक जुळत गेले. असं एकूण करत मी 12 वर्षामध्ये 54,000 अकाउंट ओपनिंग केलेले आहेत. 54,000 अकाउंट ओपनिंग केलेत. 3,000+ कोटी सेव्हिंग आहे त्यांच्या अकाउंटला आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे ग्रामीण भागामध्ये माझ्यासाठी. तर आज तुम्हाला गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज टायटल महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्डनी सन्मानित केलं जाणार आहे. तर काय एक्साइटमेंट आहे महामंचावर जाण्याची? खूप खूप आनंद होतो आहे की असा एक मंच मला मिळाला बुवा असं आणि तिथं माझं सिलेक्शन झालं याचा खूप मोठा म्हणजे आनंद होतो आहे. आणि एक छोट्या गावातनं मी आलेलो आहे म्हणजे माझी फील्ड पण छोटी आहे आणि एरिया पण छोटा आहे. तिथं एवढा मोठा सन्मान होतो आहे. खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. नक्कीच. तर मॅम आपल्याला कसं वाटतं जेव्हा सरांना हा पुरस्कार जाहीर झाला? खूप छान वाटतं मला, कारण त्यांच्या कष्टाला आज फळ मिळालं. 12 वर्ष झाले त्यांनी कष्ट केले, आज त्यांना इतका छान पुरस्कार मिळतोय, त्या मला खूप आनंद झालेला आहे. नक्कीच. सो कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला आणि रिसील.इन आणि समाचारवाणीकडनं पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.